राज्यामध्ये आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे। दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घालून मोकळा व्हा असं म्हणत दमानी यांनी अजित पवारांवर निशाणा साधला। ज्या पद्धतीने शताब्दी रुग्णालय आणि मुंबईतील इतर अनेक रुग्णालये ही पीपीपी अंतर्गत चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला, याच विषयी बोलण्यासाठी अंजली दमानी जी आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर ज्या पद्धतीचे आरोप करण्यात येतात, 500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा समोर येतोय। अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे लागेबांधे सुद्धा यामध्ये पाहायला मिळतात। खरं कसं आहे की आताच्या घटकेला आपण बघतोय, जेवढे सरकारी भूखंड म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, गार्डन्स म्हणा, आता तर कळलं आहे की 25 स्विमिंग पूल देखील हे पीपीपी तत्वावर दिले जात आहेत। तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे। आणि हे का केलं जात आहे? कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केला आहे। तर आताच्या घटकेला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही खरं करण्याची गरज काय? हे बांधलं कोणी? हॉस्पिटल बीएमसीनी। पैसा कोणाचा होता? 500 कोटी आपला, करदात्यांचा। कोणासाठी बांधलं? तर ती गरीब लोकांना, म्हणजे 580 बेड्सचं हे हॉस्पिटल आत्ता बांधलं आणि टेंडर होऊन पीपीपी तत्वावर दिलं गेल्यानंतर ह्याच्यात फक्त 264 बेड ही फक्त येलो आणि ऑरेंज कार्डसाठी मिळणार आहेत। म्हणजे बाकीची बेड हे सर्रास तिथे पैसे बनवण्याचे धंदे होणार आहेत। आणि मग त्या 264 सुद्धा मिळेल की नाही ही शंका आहे। आत्ताच्या घटकेला स्वास्थ्य सेवा याच्यात खूप मोठा फ्रॉड चालला आहे। मी मध्ये आंबेडकरांची देखील मीटिंग घेतली होती, त्याच्यानंतर जयस्वालांना देखील भेटले होते की या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड चालले आहेत। आणि आज जेव्हा ही बातमी आली की तिथले रहिवासी, तिथले सगळे हेल्थ ॲक्टिव्हिस्ट याच्या विरोधात इतकं टोकाचं लढत असताना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकांनाच कसा, म्हणजे किती योगायोग म्हणा, सगळीकडे यांचे नातेवाईक पोचतात आणि सगळ्या असे जे हॉस्पिटल्स आहेत, भूखंड आहेत, सगळे यांच्या घशात घालतात। म्हणून मला तर खरंच आता फडणवीसांना सांगावंसं वाटतं, तुमचं राजकारण इतकं आता खालच्या दर्जाचं झालं आहे की तुम्हाला त्यासाठी हे सगळे धंदे करायचे आहेत आणि सगळे भूखंड यांच्या घशात घालायचे असतील ते एकदाचे देऊनच टाका, म्हणजे आमचा लढा देण्याची गरजच नाही। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। व्हिडिओ सुधीर जाधवसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग, ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलंय। पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये घेण्याची मागणी दमानी यांनी केली। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी कागदपत्र सादर करण्याची विनंती दमानी यांनी केली आहे। कागदपत्र खरगे समितीपुढे सादर करण्याची मागणी दमानी यांनी केली। पुढची बातमी आहे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा आज अहवाल सादर करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारची जमीन घेतली होती आणि कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना करण्यात आली। या गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीने चौकशी पूर्ण केली आहे। चौकशी समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रणकडे सादर केला जाणार आहे। हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण आहे हे समोर येईल। अपेक्षा तर या सरकारकडनं काहीच नाहीये, पण हिवाळी अधिवेशन आता आम्ही सुरुवात होतोय
आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील विरोधी पक्ष या नात्याने हा प्रश्न आम्ही काही जरी झालं तरी देखील याची चौकशी व्हायला पाहिजे. काय चौकशी अहवाल झालं, कशा प्रकारे होत आहेत, त्यात कोण दोषी आहेत, काय सत्यता आहे, हे बाहेर यायला पाहिजे. पण मी या मताचा आहे की पुणे शहरातले आणि विशेषतः जिल्ह्यातले आणि इतर सर्व राज्यातल्या ज्या शासकीय जमिनाच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे, या मताची आम्ही आहोत. आज राजेंद्र मोठे समितीचा अहवाल सादर होणार आहे, तर काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय वाटतं? अपेक्षा कसली? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती असेल. तर